नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील लोळेगाव येथे गुरुवार दिनांक 9 ते 16 एप्रिल या कालावधीत हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वैकुंठवासी तुकाराम बाबा सबलस, वैकुंठवासी कारभारी बाबा हरवणे तसेच हबप वैकुंठवासी काशीनाथ बाबा आळंदी पंढरीचे वारकरी यांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी हबप नारायण बाबा विदाटे यांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह आज 16 एप्रिल रोजी काल्याच्या कीर्तनाने संपन्न झाला. यावेळी आज गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी हबप रामगिरी महाराज येळीकर यांचे अमृतुल्य वाणीतून काल्याचे कीर्तन झाले. या अखंड हरिनाम सप्ताहासाठी तालुक्यातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आले होते. त्यांनी हबप रामगिरी महाराज यांच्या कीर्तनाचा लाभ घेऊन माजी सरपंच भानुदास नारायण काळे यांनी शेवटच्या दिवशी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून युवा उद्योजक श्रीराम काळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले समाजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच युवा पिढीस प्रेरणादायी असे नारायण बाबा काळे चॅरिटेबल ट्रस्ट लोळेगावतर्फे अभिमान सोहळा, कष्टाचा सन्मान सोहळा, यशाचा हा कार्यक्रमही युवा उद्योजक श्रीराम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हबप रामगिरी महाराज येळीकर यांचे उपस्थिती संपन्न झाला. यावेळी राजमाता जिजाऊ आदर्श मातापिता पुरस्कार सौ सुमनताई व सदाशिव नवकर यांना देण्यात आला. तसेच राजा शिवछत्रपती आदर्श तरुण पुरस्कार आनंद लक्ष्मण लेंडाळ महाराष्ट्र पोलीस, सागर भानुदास नवगरे मेजर, प्रवीण सर्जेराव जाधव शिक्षक, अशोक अंबादास केदार मेजर, गणेश अंबादास डमाळे नेव्ही, कानिप आदिनाथ डमाळे मेजर, संतोष अण्णासाहेब जाधव, प्रवीण बाबूसाहेब केदार, आदिनाथ भीमराज नवगरे, निलेश शंकर नवगरे, ज्ञानेश्वर विठ्ठल नवगरे, नवनाथ अंबादास डमाळे, अतुल बाबासाहेब शिंगारे, देवीदास नवनाथ डमाळे यांना नारायण बाबा काळे चॅरिटेबल ट्रस्ट लोळेगावच्या वतीने मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी युवा उद्योजक श्रीराम काळे आणि लोळेगावचे माजी सरपंच भानुदास काळे यांच्या हस्ते पत्रकारितेमध्ये विशेष योगदान देत असल्याबद्दल एकजूट महाराष्ट्र न्यूजचे संपादक बाबा बेलापूरकर यांना मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचाही हबप रामगिरी महाराज येळीकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे काही चलचित्र आमच्या हाती आले असून आम्ही ते तुम्हाला पुढे दाखवित आहोत. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती वैकुंठवासी नारायण बाबा काळे यांच्या प्रेरणेने हा सप्ताहाचा कार्यक्रम सुरू झाला. त्याच्यानंतर नारायण बाबांचे जे सोबती होते त्यांनी ही परंपरा जवळजवळ 50-55 वर्ष अव्याहतपणे चालू ठेवली. त्या चालू ठेवल्यानंतर ते पूर्ण त्यांचा विचाराचा वारसा घेऊन आम्ही नारायण बाबा आणि त्यांचे सहकारी गेल्यानंतर मागील 2 वर्षापासून नारायण बाबा काळे चॅरिटेबल ट्रस्ट एक त्या माध्यमातून आम्ही पूर्ण गावामध्ये आणि तालुक्यामध्ये कार्यक्रम करतोय. यापैकी आम्ही जे मागच्या 2 वर्षात जे कार्यक्रम केले त्याच्यामध्ये 2 वर्ष आम्ही सलग शिवजयंतीचा कार्यक्रम केला. अखंड हरी सप्ताहामध्ये निवृत्ती महाराज इंदुरीकर, हरिभक्त महाराज, हरिभक्तपरायण माऊली महाराज पाठळे यांच्या कीर्तनाचं आयोजन केलं होतं. तसेच सामाजिक आणि आपत्ती निवारण कार्यक्रमामध्ये भायगाव, गुंफा, देवटाकळी येथे पूरग्रस्तांना 100 किटचं वाटप केलं होतं. आता जो पूर आला होता त्याच्यामध्ये ग्रामीण पायाभूत सुविधामध्ये गावातील पाण्याची सोय मध्ये आम्ही एक नवीन बोरवेलची पण निर्मिती केली. आणि यावर्षी आपण नारायण बाबा काळे यांच्या सोबत ज्या लोकांनी आयुष्यभर साथ दिली, वारकरी जीवनाच्या प्रवासात आणि पांडुरंगाच्या भक्तात ज्यांनी सावलीसारखी सोबत दिली, अशा आपल्या वारकरी मित्र परिवारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अभिमान सोहळा 2026च्या निमित्ताने ऋणानुबंध गौरव पुरस्कार याच्यातून दिवंगत सहकाऱ्यांच्या पवित्र स्तुतींना अभिवादन करत आहे. तसेच आदर्श माता पिता की ज्यांच्या कष्टाने म्हणजे आपण ज्याला म्हणतो की बॅकएंडला काम करून जे आदर्श कुटुंब निर्माण करतात, अशा एका कुटुंबाचा सत्कार आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या 3-4 वर्षामध्ये शासकीय नोकरी असेल, खाजगी नोकरी असेल मिळवून गावाचा नावलौकिक वाढवला आणि त्यांचं कार्य गावातील इतर तरुणांना पण प्रेरणादायी व्हावं किंवा यांचा सत्कार झाल्यानंतर आपल्याला पण अशी संधी मिळावी आणि भविष्यातले जे काही लहान मुले आहेत त्यांना एक रोल मॉडेल म्हणून बनावं. जसं महाराजांनी आता कीर्तनात तो मुद्दा प्रकर्षाने तुमच्या ह्याच्यातून जाणवला, तर त्याच धर्तीवरती आम्ही असं राजा शिवछत्रपती आदर्श तरुण पुरस्कार आणि राजमाता जिजाऊ
माता पिता पुरस्कार असे 3 पुरस्काराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तर यापैकी चैतन्य तर यापैकीचा जो दिवंगत सहकाऱ्यांचा जो कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये तात्यांच्या सोबत ज्यांनी कायम साथ दिली यापैकी मी खालील दिवंगत सहकाऱ्यांचे नाव घेतो आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना विनंती करतो की आपण तो सत्कार स्वीकारण्यासाठी लवकरात लवकर पुढे यावं जेणेकरून आपल्याला पटकन ते संपवता येईल. त्यामध्ये नारायण मामा विधाटे यांचे कुटुंबीय, मधुकर अण्णा नवघरे यांचे कुटुंबीय, आसाराम नाना नवघरे यांचे कुटुंबीय, हरिभाऊ पठाडे यांचे कुटुंबीय, गंगाधर डोंगरे यांचे कुटुंबीय, नारायण पठाडे यांचे कुटुंबीय, शांताराम निकाळजे यांचे कुटुंबीय, काशीनाथ नवघरे यांचे कुटुंबीय यांना विनंती आहे की आपण पुढे यावं आणि महाराजांच्या हस्ते यांचा सत्कार होत आहे. पहिले 1 नंबर नारायण मामा विधाटे, कोण आले त्यांच्या कुटुंबातून? सुका मामा पठाडे यांचा या ठिकाणी तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गरजा त्यांचं स्वागत करा. फटाफट फटाफट द्या. अरे दमाने. कुठं गेले? आपण तो सत्कार स्वीकारावा. या ठिकाणी बाळूमामा वगैरे हा सत्कार स्वीकारत आहे. स्वामी महाराज देवगडचे स्वामी महाराज सुद्धा या ठिकाणी आले होते. कोणी आणले ते? चांगदेव नवघरे यांनी आणले होते. त्याबद्दल चांगदेव नवघरे यांचे सर्व खूप खूप धन्यवाद. बाळासाहेब नवघरे. त्यानंतर आसाराम नाना नवघरे यांच्या कुटुंबियांना विनंती आहे की आपण हा सत्कार स्वीकारावा. अर्जुन नवघरे हे या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी येत आहेत. अरे फोटो शांतावर निकाळजे यांच्या कुटुंबियांना विनंती आहे की त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. आता सध्या देऊन टाका मग नंतर त्यांचं नाव बदल शांतावर निकाळजे यांचा सत्कार त्यांचे चिरंजीव स्वीकारत आहेत. हरिभाऊ पठाडे यांच्या कुटुंबियांना विनंती आहे की त्यांनी तो सत्कार स्वीकारावा. आता कोणतं द्या नंतर नाव सापडलं तर देऊ नाव खालीवर. गंगाधर डोंगरे यांच्या कुटुंबियांना विनंती आहे की त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. काशीनाथ नवघरे यांच्या कुटुंबीय, भरदास नवघरे आपण या सत्काराचा स्वीकार करावा. नारायण पठाडे यांच्या कुटुंबियांना विनंती आहे की आपण या सत्काराचा स्वीकार करावा. या ठिकाणी ट्रॉफीवर नाव टाकले, ज्यांना चुकीची ट्रॉफी आलेली आहे त्यांनी ती परत करा, स्वतःच्या नावाची घेऊन जा. येऊ दे
आता यानंतर आपल्या कष्टाने जिद्दीने त्यागाने आजाद समाजात एक आदर्श निर्माण केला. आपल्या देदीप्यमान प्रवासाचा आणि कर्तृत्वाचा यथोचित गौरव करणे हे आमचे कर्तव्य आणि भाग्य असे मी मानतो. आणि पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी आयोजित असलेल्या राजा जिजाऊ आदर्श माता पिता पुरस्कार हा आपले गावचे माजी शिक्षक आदरणीय सदाशिव नवघरे सर आणि सुमनताई नवघरे सर यांना देण्यात येते. त्यांना विनंती आहे की आपण या सत्काराचा स्वीकार करावा. ज्या तरुणांनी आपल्या कष्टाच्या जीवावरती गावामध्ये चांगली नोकरी प्राप्त केली आणि समाजासाठी आदर्श झाले अशा एक तरुणांचं मी नाव घेतो, तर त्यांनी त्या सत्काराचा स्वीकार करावा. पहिला आनंद लक्ष्मण लेंडा. जरी ते तरुण उपस्थित नसतील तर त्यांच्या कुटुंबियांनी येऊन तो सत्कार स्वीकारला. मुंबई पोलीस मध्ये ते सध्या कामाला आहेत. खूप कष्टातून लक्ष्मण लेंडा यांनी त्यांची मुलं घडवून एक आदर्श निर्माण केलेला आहे. याबद्दल त्यांचे कुटुंबियाचे खूप खूप आभार. दुसरं सागर भानुदास नवघरे यांना विनंती आहे की आपण हा स्वीकारावा. सागरने पण खूप कष्टाने इंडियन आर्मी मध्ये तू आता सध्या मेजर आहे. खूप कष्टाने नोळेगाव सारख्या ठिकाणी व्यायाम करून अभ्यास करून ही पण मिळवली. त्याचा पण खूप खूप आभार. सगळ्यांनी टाळ्या वाजवून सगळ्या तरुणांचं स्वागत करा आणि त्यांना प्रेरणा द्या. त्यानंतर प्रवीण सर्जेराव जाधव हे शिक्षक म्हणून संभाजीनगर मध्ये कार्यरत असून त्यांचे पिताजी सर्जेराव जाधव यांनी मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना घडवलं. त्यांची दोन्ही मुलं चांगल्या पदावरती कार्यरत असे प्रवीण सर्जेराव यांचा सत्कार होत आहे. त्यानंतर अशोक अंबादास केबदार यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. मेजर खूप कष्टातून अमृतातांनी पोरांना घडवलं. एक भक्तीचा मार्ग टिकून कशाच्या आधात नाही मध्यात नाही एकदम कामाशी काम करत आज अशोकने एवढं मोठं यश प्राप्त केलं. त्याचा सत्कार नारायणभाऊ काळे चॅरिटेबल ट्रस्टून होत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करा. उद्या आपल्या बी पोरांची अशी वेळ येणार आहे. त्यामुळे यश झालेल्या लोकांना प्रेरणा देण्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजा. पुढे गणेश अंबादास डमाळे हे इंडियन नेव्ही मध्ये कामाला येतं. तर त्यांनी पण खूप कष्टाने ती पद मिळवलं. आता ते इथं नाही येत पण त्यांचे वडील अंबादास डमाळे यांना विनंती आहे की आपण या सत्काराचा स्वीकार करावा. कानिफनाथ आदिनाथ डमाळे हे जे मेजर म्हणून आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण या सत्काराचा स्वीकार करावा. आपण असे सगळे कीर्तिवंत पुत्र घडवून समाजासाठी एक आदर्श केला तर त्याबद्दल आपलं खूप धन्यवाद. सगळ्यांनी त्यांचं स्वागत करा. संतोष अण्णासाहेब जाधव हे पुण्यामध्ये स्वतःची IT कंपनी चालवतात आणि त्यांना विनंती आहे की आपण या सत्काराचा स्वीकार करावा. या ठिकाणी शेवगाव नगर परिषदेचे नगरसेवक संतोषभाऊ जाधव यांचंही आगमन झालेले आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आपण पुरस्कार वितरणासाठी पुढे यावं ही संतोषभाऊंना विनंती. आणि आमचे मित्र भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आणि शेवगाव तालुक्याचा बुलंद आवाज मोनिकाताई राधारे यांचे कट्टर समर्थक आदरणीय उमेश भाऊ बालसिंग जलदूत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांचं या ठिकाणी आगमन. टाळ्याच्या गजरात सगळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. उमेश भाऊ सारख्या एकदम कष्टाने ज्यांनी गावाच्या विकासामध्ये पोपटराव पवारांनंतर एक आदर्श मॉडेल वाघोलीचं नाव राज्यस्तरावरती नेलं. ज्यांनी जवळजवळ 1-2 नव्हे तर महाराज 3 पुरस्कार त्यांना राज्यस्तरावरती भेटले. आणि मला असं वाटतं की उमेश भाऊ शेवगाव तालुक्याचा उद्याचा आश्वासक चेहरा आहे. यांनी या कार्यक्रमाला या तरुणांचा गौरव करण्यासाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि उमेश भाऊंना आणि संतोष जाधव यांना विनंती करतो की आपण या सत्कार समारंभामध्ये सहभागी होऊन त्या आमच्या तरुणांना प्रेरणा द्यावी. सत्कार प्रवीण बापूसाहेब केदार हे सध्या
परिवहन विभाग एस टी मध्ये ते सध्या कार्यरत आहेत. यांचा सत्कार उमेश भाऊ आणि संतोष जाधव आणि महाराजांच्या हस्ते होत आहे. आदिनाथ भीमराज नवगरे यांचा पुढे सत्कार होत आहे. ते खाजगी कंपनीमध्ये कार्यरत असून त्यांनी सुद्धा चांगलं काम करतात. त्यांना विनंती आहे की आपण या सत्काराचा स्वीकार करावा. निलेश शंकर नवगरे यांना विनंती आहे की आपण या सत्काराचा स्वीकार करावा. ज्ञानेश्वर विठ्ठल डोंगरे हे HDFC बँकेमध्ये कार्यरत असून आताच आपले गायनाचार्य विठ्ठल डोंगरे यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांनी पण एक समाजाप्रती आदर्शवत काम केले. त्यांना विनंती की आपण या सत्काराचा स्वीकार करावा. ठिकाणी शेवगाव तालुक्याचा बुलंद आवाज जलदूत वाघोली गावचे सरपंच आदर्श व्यक्तिमत्व उमेश भाऊ बादसिंग हे आपले मनोगत 2 मिनिटात व्यक्त करतील. अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या निमित्ताने आजच्या सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी ज्यांचा आज आपल्या या सप्ताहाच्या काल्याच्या प्रसंगी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी झालेल्या आहे. ते आपल्या शेवगाव पातळी परिसरातील एक दैवत हरिवंतप्राय रामगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा काल्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे. मी आपल्या या ठिकाणी फारसा वेळ घेऊ इच्छित नाही, परंतु आपण ग्रामविकासाची संकल्पना तळागाळापर्यंत पोहोचवत असताना आपलंही गाव त्या ग्रामविकासाच्या मुख्य प्रवाहात आलं पाहिजे या संकल्पनेतून आपण यापूर्वीही कित्येक वेळेस जलसंधारणाच्या कामाच्या संदर्भात आपल्या गावामध्ये बैठका घेतल्या, परंतु भविष्याच्या कालावधीमध्ये नद्यांचं पुनर्जीवन जर केलं नाही तर निश्चित स्वरूपात काळ आपल्याला माफ केल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वजण सुज्ञ आहात. ज्ञानोबांनी 12व्या शतकात लिहून ठेवलं की जलाशय निर्मावीत महावने लावावीत नानावीत. म्हणजे त्यांनी ज्ञानोबांनी 12व्या शतकात लिहून ठेवलेलं गोष्टी आज आपल्याला कुठेतरी लक्षात येत आहे की एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्याकडे पाण्याची काय परिस्थिती होती. आपल्या इकडून गावात पडणारा पावसाचं पाणी जाहीरपणीला वाहून जातं आणि आपण जर सुज्ञ झालो नाहीत आजच्या काळामध्ये, आपण जर आज पडलेलं पाणी जर जरू शकलो नाही, आणू शकलो नाही, तर निश्चित स्वरूपात काळ आपल्याला माफ केल्याशिवाय राहणार नाही. तर खऱ्या अर्थानं संतांना श्रद्धांजली कोणती असेल तर आपण इथून पुढच्या काळामध्ये ग्रामविकासाची एक संकल्पना हातात घेऊ. एवढंच मी या निमित्ताने बोलतो आणि थांबतो. धन्यवाद उमेश भाऊ आपल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल. आणि मी नक्कीच विश्वास देतो की आमचे पंचक्रोशीतील लोक आपल्या विचारधारेचा आणि माऊलींच्या 12व्या शतकात लिहिलेल्या ओळीचा आदर्श घेऊन यावर्षी तरी जलसंधारणाच्या कामामध्ये सहभागी होतील असं मी आश्वासन देतो आणि महाराजांना पुढील कार्यक्रमासाठी विनंती करतो. Come on,
आनंद